अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. आपल्या गुरुस्तुती या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे. आपण आपले काही अनुभव असतील तर ते आम्हाला नक्की कळवा. ते आपण आपल्या चॅनलवर सांगू. तसेच आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कळवा. तुम्ही आम्हाला कमेंट किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ID वर ईमेल करू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. हा अनुभव आहे पुणे येथून डॉक्टर कालिंदी भट या ताईंचा. ताई म्हणतात, आला सजगी लावण्या परतुनी सुवाटे जन. जय गजानन. संत कवी श्री दासगणू महाराजांनी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची स्तुती करणारं श्री गजानन अष्टक लिहून त्याद्वारे महाराजांना आम्हा भक्तावर कुठलाही रोष न धरता दया करा अशी वारंवार विनंती केली. हे श्री गजानन अष्टक आपल्याला बहुतेक परिचित आहेत. त्यात एका ठिकाणी दासगणू महाराज म्हणतात, अलास जगी लावण्या परतुनी सुवाटे जन. अर्थात गजानन माऊलीचे हे ब्रीदच आहे की भक्तांनी मनापासून भक्ती केली तर त्यांना ते सुमार्गावर सांभाळून ठेवतात. मग त्यासाठी कधी भक्तांची अगदी लहान इच्छा पूर्ण करून तर कधी भक्तांच्या उदास मनावर फुंकर घालण्यासाठी योग्य घटनाक्रम आखून भक्ताला भक्तीतील समाधान प्राप्त करून देतात आणि भक्तांचा हात धरून सुमार्गावर चालवितात. काही वर्षापूर्वीची गोष्ट म्हणाल तर ती गोष्ट अगदी लहान पण आध्यात्मिक आनंद देणारी. त्या दिवशी असं झालं, आमच्या घरी मोगऱ्याची खूप फुलं येतात. माझ्या मनात अशी इच्छा निर्माण झाली की ही फुलं महाराजांच्या शिरावर व्हावीत. मी तसं सासूबाईंना म्हटलं आणि एक दिवस सकाळी फुलं घेऊन मठात पोचले. मनातून आनंद होत होता. महाराजांना म्हटलं, महाराज फुलं स्वीकारा. असं म्हणून मी फुलं वाहणार तोच तिथल्या ताई मला म्हणाल्या, फुलं मूर्तीवर व्हायची नाहीत. असं म्हणून त्या ताई तिथून निघून गेल्या. मी थोडं खिन्नपणे फुलं महाराजांच्या समोर ठेवली आणि शांतपणे महाराजांना प्रार्थना करू लागले. इतक्यात अचानक एक लहान मुलगा मागून आला. त्यानं माझ्याकडे पाहून स्मित हास्य केलं. समोरील फुलं उचलली. शांतपणे एक एक फूल महाराजांना वाहिलं, अगदी जसं मला हवं होतं तसं. पुन्हा माझ्याकडे पाहून स्मित हास्य केलं. त्याच्या चेहऱ्यावरील भाव जणू मला विचारून गेलेत. झालं समाधान. मी काही बोलणार तर तो तिथून निघून गेला. असंच एकदा मागे पुण्यात सहकारनगर मंदिरात महाराजांची पालखी आली असता आत्मिक समाधान प्राप्त करून देणारा अनुभव महाराजांनी मला प्राप्त करून दिला. मी मंदिरात दर्शनाला गेले. तिथे पालखीचा विश्राम होता. पालखीतील सर्व वारकरी अल्पपोहार करीत होते. माझ्या मनात अशी इच्छा निर्माण झाली की आपण या सर्वांना पाणी वाढवायची सोय द्यावी. त्या इच्छेने मी तिथे गेले. एका काकांना मला पाणी वाढायला द्या असे सांगितले व पाणी घेऊन पुढे जाणार इतक्यात दुसरे गृहस्थ मला म्हणाले, इथे बाई माणसाचं काही काम नाही. असं म्हणून त्यांनी माझ्या हातून पाण्याचा जग परत घेतला. मला वाईट वाटलं. माझा चेहरा उतरला. पण ही महाराजांची इच्छा अशी मनाची समजूत घालून मी घरी परतले. पुढे 2 दिवसांनी मी कॉलेजमधून परतताना चतुर्शृंगीच्या देवीचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेले. गाडी व्यवस्थित पार्क केली. थोड्या वेळाने दर्शन घेऊन आले. तो माझ्या कारच्या मागे कोणीतरी विचित्र पद्धतीने गाडी पार्क करून ठेवलेली. त्यामुळे मला गाडी काढता येईना. मग मी तिथे एका कारमध्ये बसलेल्या ड्रायव्हरला माझी गाडी बाहेर काढून देण्याची विनंती केली. त्याने गाडी तर काढली पण तिचं तोंड मला ज्या बाजूला जायच्या त्याच्या विरुद्ध दिशेला केलं. रस्त्यावर प्रचंड ट्रॅफिक असल्याने आता मला त्याच बाजूला जाणं भाग पडलं. म्हटलं थोडं लांबून वळण घेऊ म्हणून मी थोडं समोर गेले. तो ट्रॅफिक जाम. चौकशी केली तेव्हा समजलं की गजानन महाराजांची पालखी जाते आहे म्हणून ही गर्दी झाली आहे. मग मी चौकातून उजवीकडे वळू शकत नव्हते म्हणून डावीकडे वळले. पुढील चौकात पालखीचे वारकरी एका ठिकाणी अल्पपोहारासाठी थांबले होते. मी बाजूला कार थांबवली. खाली उतरून पुढे गेले. दारात उभी राहून आतील सोहळा निहाळू लागले. इतक्यात तिथे असलेले एक वयस्कर सेवेकरी म्हणा किंवा वारकरी म्हणा
त्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांनी मला पुढे बोलावलं. मला म्हणाले, माऊली आत ये, हे घे, सर्वांना पाणी वाढ. असं म्हणून त्यांनी मला पाण्याचा जग देऊ केला. मी मनसोक्त पाणी वाढलं. सेवा देताना माझ्या डोळ्यातील पाणी दाटून आलं होतं. घुमून फिरून महाराज मला बरोबर तिथे घेऊन आले. महाराजांच्यावर विश्वास ठेवला की ते तुमचा सांभाळही करतात आणि योग्य मार्गही दाखवतात. इसवी 2004ची गोष्ट. माझी भाची डॉक्टर आहे. ती तेव्हा कामाच्या निमित्ताने अबुधाबीला होती. तिच्याकडे दुसऱ्यांदा गुड न्यूज होती, पण तिथल्या डॉक्टरांनी तिला कसलंसं इन्फेक्शन झालं असून बाळाला धोका होऊ शकतो अशी बॅड न्यूज दिल्यामुळे तिच्यावरील मानसिक दडपण वाढलं होतं. तिच्या मिस्टरांना कुठलीही रिस्क नको होती, म्हणून पुढे जायचं नाही असं ठरवून पुण्याला डॉक्टर गुप्ते यांची पुढील कारवाईसाठी अपॉइंटमेंट घ्यायला मला सांगितलं होतं. त्याप्रमाणे भाची माझ्याकडे पोचली. मी कालिंदी भट, निवृत्त प्राचार्य, पुण्याला आपटे रोडला. डॉक्टर गुप्ते यांचा दवाखाना मला अगदी जवळ, म्हणजे गाडीनं मोजून 4 मिनटं. माझ्या गाडीत श्री गजानन विजयची कॅसेट कायम लावलेली असायची, म्हणजे गाडी सुरू झाली की लगेच पोथी पुढे सुरू. मी आणि भाची डॉक्टरांच्याकडे निघालो आणि पोथी सुरू झाली. अध्याय 19. कुटुंब गोपाळ बुटीचे, जानकाबाई नावाचे परम भाविक होते साचे. गृहलक्ष्मीच होती जी, तिने केली विनवणी महाराजांचे चरणी. माझा हेतू मनीच्या मनी, बसू पाहतो गुरुराया. तेही महाराज बोलले, तुझ्या मनी मी जाणितले. ऐसे म्हणून लावेले कुंकू तिच्या कपाळास. आणखी एक पुत्र तुला, परम सद्गुणी होईल भला. 5.5-6 तास चालणाऱ्या त्या पोथीतील त्या 4 मिनिटात नेमक्या त्या संबंधित ओव्या म्हणजे मी महाराजांचा शुभ संकेत समजले. पण मी मौन बाळगलं. आम्ही डॉक्टरांच्याकडे पोचलो. त्यांनी भाचीला तपासलं. मग मलाही आत बोलावून आम्हाला म्हणाले, माझ्या मते सर्व ओके आहे, यावर तुम्ही ठरवा. नंतर मी भाचीला महाराजांचा संकेत समजावून सांगितला. मग काय, सर्व सुरळीत होऊन तिला उत्तम कन्यारत्न प्राप्त झाले. या सर्व घटनांचा मी साकल्याने विचार करते तेव्हा मला तरी एकच लक्षात येतं, ते म्हणजे महाराजांच्या योजना अनाकालनीय असतात. त्यामुळे त्याविषयी आपल्या मनात तर्क न करता त्यांच्यावर पूर्ण भार सोपवून आपण भक्तगण चिंतामुक्त होऊ. तो क्षण आपल्यासाठी भाग्याचा ठरेल आणि तो क्षण आपल्या जीवनात यावा असं वाटत असेल तर आपल्यापाशी एकच मार्ग आहे, तो म्हणजे महाराजांचं नामस्मरण. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते.